जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। अवैध गौण खनिज व्यवसायात अनेक पक्षाचे कार्यकर्ते गुंतले असून पेन्शनराच्या या शहरात दिवसाला हजारो रुपयांची कमाई ते करीत आहेत। अंधार पडल्यानंतरही होणारी गौण खनिज वाहतूक तसेच अंमळनेर तालुक्यात रेतीचे ठेके दिले गेले नसताना रेती वाहिली जात असून प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे। अवैध गौण खनिज चोरीला आळा बसावा म्हणून प्रशासनाने पथक नेमले असले तरी या रेती चोरांची फिल्डिंग प्रशासनाच्या एक पाऊल पुढे आहे। दिवसभर अवैध गौण खनिज चोरट्यांचे हित संबंधित माणसे कचेरी बाहेर प्रांत अधिकारी व तहसीलदारांवर नजर ठेवून असतात। या कामी त्यांच्या मोबाईलवर संदेशाची फास्ट देवाणघेवाण होते, तर अनेक राजकीय कार्यकर्ते या धंद्यात उतरले आहेत। या धंद्यात पूर्वी दूध व्यवसाय करणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याने म्हशी नातेवाईकाला देऊन 4 ट्रॅक्टर आणून रेतीच्या धंद्यात जम बसविला आहे। रेती चोरांना राजकीय वरदहस्त असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। हे रेतीवाले प्रसंगी तलाठ्यांवर हल्ले देखील करतात हे दिसून आले आहे। यावर कडक उपाययोजना करण्याची गरज आहे। दरम्यान शिवसेनेने निवेदन देऊन अंमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील रेती चोरीची बंद होण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेचे तालुका प्रमुख विजू मास्तर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। इंडिया स्टिंगसाठी सुनील चुडामण, करंदीकर, अंमळनेर।